आणि त्या जिल्ह्यांमध्ये काय घडते पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। धुळे महानगरपालिकेच्या महासभेमध्ये सत्ताधारी नगरसेवक आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, महिलांना धक्काबुक्की, वाढीव मालमत्ता कराविरोधात अजित पवार गटाची घोषणाबाजी। जळगाव जिल्ह्यामध्ये रेल्वे उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यातील कोनशिलेची तोडफोड करण्यात आलेली संपूर्ण कोनशिला प्रशासनानं हटवली। गिरीश महाजनांचे नाव नसल्यामुळे कोनशिलेची तोडफोड। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द काढल्यामुळे परप्रांतीय व्यक्तीला मनसे कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर रायगड मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांची मारहाण। उरणमधल्या करंजा जेट्टीवर उभ्या असलेल्या मच्छीमार बोटीला आग। या आगीमध्ये मच्छीमार बोट पूर्णपणे जळून गेली तर कोणतीही जीवितहानी नसल्याचं वृत्त। अहमदनगरमध्ये आंदोलकांचा निळवंडेचा कालवा फोडण्याचा प्रयत्न पोलिसांनी रोखल्यामुळे आंदोलकांसाठी या कालव्याचं काँक्रिटीकरण करण्याची मागणी। कांद्याचे दर पडल्यामुळे शेतकरी संतापले, कांदे फुकट वाटतानाचा व्हिडिओ व्हायरल। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांच्याकडून व्हिडिओ ट्विट। लासलगावमध्ये कांदा निर्यात बंदीचा 150 कोटींहून अधिक फटका, 1500 रुपयांनी कांद्याचे भाव कोसळले तर गेल्या 7 दिवसांपासून शेतकरी चिंताग्रस्त। नाशिकमध्ये झिका व्हायरसचा रुग्ण आढळला, आरोग्य यंत्रणा सतर्क, खबरदारीच्या उपाययोजना करायला सुरुवात। लातूर जिल्ह्यातील उदगीरमधील दूध भुकटी प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या राज्य सरकारकडून हालचाली, प्रकल्प वाचवण्याची नागरिकांची मागणी।